चला तर बनवूया बटाट्याची तिखट भाजी। फोडणीसाठी राई, बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। तो छान असा मिक्स करून चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मालवणी स्पेशल मसाला टाकायचा आहे। कढीपत्ता टाकायचा आहे। पुन्हा छान मिक्स करून घेऊया आणि बारीक चिरलेली बटाटे टाकूया। बटाट्याची साल काढायची नाही आहे। आता हे छान मिक्स करून झालं की त्यामध्ये पाणी टाकून एक 15 ते 20 मिनिटांसाठी आपण शिजू देऊया। एकदा चेक करून घ्यायचं आहे की बटाटे कितपत शिजलेले आहेत। थोडेसे बटाटे शिजले की त्यामध्ये भरपूर असं खोबरं टाकून घेऊया। खोबरं टाकून झाल्यावर पुन्हा झाकण लावून एक 5 मिनिटांसाठी शिजू देऊया। तयार आपली बटाट्याची तिखट चमचमीत भाजी। माझी रेसिपी आवडली असेल तर चेतनास किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।